हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत मसाला डोसा सोबत वापरली जाणारी बटाट्याची भाजी कशी बनवतात ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान लागते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम होतोय तोपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी मी तेलामध्ये सर्वात प्रथम हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्ही नंतरही टाकली तरी चालेल, पण हिरवी मिरची जर आधी तेलामध्ये टाकली तर त्याचा जो तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरतो आणि खूप छान खमंग फोडणी बसते। त्यामुळे हिरवी मिरची मी सर्वात आधी टाकलेली आहे आणि थोडीशी अशी छान परतवून घेणार आहे। लहान मुलांना सुकी बटाट्याची भाजी तर फारच आवडते। या ठिकाणी मी जिरे टाकलेले आहे, एक चमचा। जिरेही व्यवस्थित फुलले आहे। त्यानंतर मी एक चमचा मोहरी टाकणार आहे। कढीपत्ता, मोहरी व्यवस्थित तडतडली आहे, कढीपत्ताही व्यवस्थित फुलला आहे। या ठिकाणी मी बारीक कट करून घेतलेले उभा कांदा चिरून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे। एकदम पातळ असे स्लाइस तयार करून घेतलेला आहे आणि मस्त आता लालसर रंग येईपर्यंत, मुलायम किंवा मऊसूद होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेणार आहे। तुम्ही यामध्ये चना डाळ आणि सफेद उडदाची डाळ, व्हाईट उडदाची डाळ ही चमचा टाकली तरी चालेल। खूप जण टाकतात पण माझा मुलगा ते काढून टाकतो, त्यामुळे मी ही इथे स्किप केलेली आहे। या ठिकाणी कांदा व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे। त्यामध्येच आपण हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित मिक्स करून झाला की बटाटे 4 ते 5 बटाटे या ठिकाणी मी उकडून व्यवस्थित कट करून घेतलेले होते, आता ते यामध्ये टाकून घेऊया। वाव, कांदा जर उभा कापला ना खूप छान दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि खायलाही खूप छान लागतो। मऊसूत कांदा जर शिजला आणि बटाट्यासोबत जर खाल्ला ना खूप छान लागतो। या ठिकाणी कांद्याचे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मसाला मध्ये बटाटे टाकून सर्व मसाला आता व्यवस्थित परतवून घेऊया। आणि 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित आपण मिक्स करून वाफ काढून घेऊया। झाकण न ठेवता ही व्यवस्थित परतवून घेतलं तरी चालेल किंवा झाकण ठेवून वाफ काढून घेतली तरी चालेल। रंग खूप छान येतो, खायलाही अप्रतिम लागते अशी बटाट्याची भाजी डोशासोबत, मसाला डोसा म्हणून कुरकुरीत डोशासोबतही खूप छान लागते। या ठिकाणी आता आपण चवीप्रमाणे वरतून मीठ टाकून घेऊया। वाव, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी माधुरीज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। वाव, या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी किंवा मसाला डोसाची भाजी तयार आहे। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।